दिवाळीमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या फेरनिवडणुका लागू शकतात. ह्याचं लय आपल्याकडं ऑथेंटिक आणि एक लॉजिकल अशा पद्धतीची कारणं आहेत आणि त्या कारणावरती आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, राहुल गांधी यांनी जो काही खुलासा केलेला आहे आणि त्या खुलाशानंतर सगळा खलासा झालेला आहे सत्ताधारी वर्ग, ते पाहता महाराष्ट्रामध्ये एकतर फेरनिवडणुका अथवा महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा येण्याची सध्या प्रचंड चिन्ह दिसत आहेत. याचं कारण म्हणजे राहुल गांधी यांनी जी वोट चोरी संदर्भामध्ये जे पुरावे घेऊन जी प्रेस कॉन्फरन्स केली, त्या प्रेस कॉन्फरन्सनंतर इकडं सायलेन्सरच सत्ताधाऱ्यांचे बाद झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राची विधानसभा असेल किंवा इतर निवडणुका असतील याच्यामध्ये वोट चोरी करून त्या ठिकाणी निवडणुका जिंकल्या असल्याचंच सध्या राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षानं आरोप केलेला आहे. हे आरोप करत असताना त्या आरोपाची जी डीपनेस आहे, त्या आरोपाची जी गांभीर्यता आहे ती लोकांना कळायला लागलेली आहे आणि त्यामुळंच हे अतिशय भयानक प्रकरण आहे आणि लोकशाही मार्गाने निवडणुका होतील की नाही अशी एक नॅरेशन सेट करण्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा पक्ष सध्या तरी यशस्वी होत असताना दिसतोय. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेला एक घवघवीत असं यश महायुतीला मिळालं. भारतीय जनता पार्टीला सुद्धा लोकसभेला ज्या सीटा त्यांच्या निवडून आल्या नाहीत त्या ठिकाणी सुद्धा विधानसभेला निवडणूक झाल्यानंतर इतके उमेदवार निवडून येतील याची शक्यता असेल असं वाटत नाही. इतकं अफाट यश मिळालं. त्याच्यानंतर त्या यशाच्या तुलनेमध्ये कुठेही फारसं सेलिब्रेशन झालं नाही, फारसं गवगवा झाला नाही. लोक रस्त्यावरती उतरून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विजयोत्सव साजरा झाला नाही. इतक्या मोठ्या महायुतीच्या विजयानंतर देखील महाराष्ट्राच्या रस्त्यावरती शुकशुकाट होता आणि हे चिन्ह कुठंतरी विरोधाभास वाटत होतं. प्रत्येक नेत्याला वाटत होतं की हा काहीतरी वेगळाच निकाल आहे, हे अतिशय चुकीचं काहीतरी केलं जातंय. परंतु हे बोलायला कोणी तयार नव्हतं. तशा पद्धतीचे पुरावे देखील नव्हते. मुळात ह्या गोष्टीवरती किती तथ्य आहे हा विषय येणारा काळ ठरवेल. परंतु वोट चोरी संदर्भात जे पुरावे त्यांनी दिलेले आहेत त्या पुराव्याला उत्तरसुद्धा निवडणूक आयोगसुद्धा देऊ शकलेला नाही. टोलवाटोलवीची उत्तरं देण्यात निवडणूक आयोगसुद्धा सध्या व्यस्त आहे. त्याचाच परिणाम म्हणजे महायुतीमध्ये सध्या एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील आणि फडणवीस यांचं भाजप असेल, यांच्यामध्ये असंख्य अशा धुसफुसी चालू आहेत. निधीच्या संदर्भात, एकामेकांच्या नेत्यांच्या विरोधामध्ये होत असलेल्या कारवाई संदर्भात देवेंद्र फडणवीस प्रत्येक फायलीवरती अभ्यास केल्याशिवाय सहाय्य करत नाहीत असं सध्याचं चिन्ह दिसत असताना ह्यांचं फार असं जुळत आहे असं दिसत नाही. त्याचबरोबर सध्या राष्ट्रीय काँग्रेस इतर विरोधी पक्षातल्या पुढाऱ्यांना सुद्धा एकत्र करताना दिसतंय. महायुती देशामध्ये जो काही नरेंद्र मोदींचं सरकार आहे त्याच्यामध्ये सामील असलेले चंद्राबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, यांचीसुद्धा काँग्रेससोबत बोलणी चालू असल्याचं सध्या दिसतंय. हे पाहता महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कधीही भारतीय जनता पार्टीला डच्चू देऊ शकतात आणि गेल्या 10 वर्षामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळं अनेक जणांना त्रास झालेला आहे. ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत. अनेकांना वेगवेगळ्या नोटिसीमुळं, अनेक वेगवेगळ्या चौकशामुळं भयानक त्रास झालेला आहे आणि ह्या त्रासाला कंटाळून भलं आम्हाला काही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मिळो अथवा ना मिळो, परंतु अशा पद्धतीचा त्रास तरी किमान होणार नाही अशी सध्याची भूमिका महाराष्ट्रातल्या नेतेच दिसते. आणि त्यामुळंच कदाचित महाराष्ट्रामध्ये एकतर पुन्हा एकदा हे सरकार ढासळून फेरनिवडणुका लागू शकतात किंवा एकनाथ शिंदे, शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे आणि काँग्रेस सुद्धा यांचं मिळून विधानसभेत वेगळं सरकार अस्तित्वात येऊ शकतं आणि सध्याची तशी समीकरणं दिसत आहेत. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही मोदींच्या अगेन्स्ट त्यांची भूमिका आहे, नरेंद्र मोदी हे आपणास ऐकण्याच्या आवाक्याबाहेर जात आहेत असं त्यांना दिसतंय आणि त्यामुळं परराष्ट्रीय भूमिकेबाबत त्यांनी सध्या भारताला चॅलेंज करण्यास भारतीय नेतृत्वाला सुरुवात केलेली आहे आणि कुठंतरी इनडायरेक्टली राहुल गांधी किंवा काँग्रेस किंवा विरोधकांना
एक ताकद बाहुबल पुरवण्याचं काम ट्रम्पद्वारे परराष्ट्रीय यंत्रणेद्वारे होते का, असं सुद्धा शंका निर्माण होते. आणि त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा फेरनिवडणुका दिवाळीनंतर लागतील किंवा सरकार सत्तापालट होईल, खांदेपालट होईल, असे सध्या चिन्ह दिसण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.